नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच 360 कट्टा. कट्टा. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा परळ कार्यशाळेत आहोत आणि माझ्यासोबत आहे सुशांत पोहेकर दादा, सुप्रसिद्ध मूर्तिकार. दादा, खूप खूप स्वागत आहे तुझं नमस्कार. आपल्या कट्ट्यावर. तर दादा, मला विचारायला आवडेल की पोहेकर आर्ट्स याची एकंदरीत सुरुवात कोणत्या सालापासून झालेली आणि त्याचा आजपर्यंतचा प्रवास? नमस्कार, मी सुशांत गणेश पोहेकर, मूर्तिकार. तर गेले कित्येक वर्ष म्हणजे माझ्या आजोबांपासूनची ही सुरुवात आहे. आजोबांनी केले, त्याच्यानंतर माझे पप्पा, माझे काका आणि आता मी आणि माझे भाऊ असे हा प्रवास चालू आहे. तर नाही म्हटलं तरी गेले कित्येक वर्ष म्हणजे त्या 100 तर होऊन गेले असेल 100%. पण तरी पण मी सांगतो की मला आठवत नाही की कधी चालू झाली आहे मूर्ती घडवायची कामं. आजोबांनी सुरुवात केली छोट्या कामापासून, तिसरी पिढी आपली. हां, तर छोट्या कामापासून ते टप्प्याटप्प्याने मग माझ्या पप्पा आणि काकाने थोडं पुढे नेलं. त्याचं तीच कला आम्ही पुढे नेत चाललो, भाऊ आणि मी. वा वा वा. दादा, आजवर आपण बरेच मंडळाचे मूर्त्या केल्या आहेत. जसे त्यामध्ये भरपूर नामांकित मंडळ आहेत. त्यामध्ये आपला पायधुणीचा राजा आहे, त्यानंतर पंचशीलचा विघ्नहर्ता, अंधेरीचा गणराज, असे बरेच मोठमोठे मंडळ आहेत. तर ह्यांच्यासोबत आपलं नातं कसं आहे आणि दरवेळी आपण त्यांना क्रिएटिव्ह मूर्त्या देतो आहे, कारण काहीतरी एक चांगले कन्सेप्ट देतो आहे, त्याबद्दल काय सांगाल? बघायला गेलं तर असे बरेचसे मंडळ आहेत. तू जे नावं सांगितले तर ती मोजकीच आहेत. भरपूर. पण पायधुणीचा महाराजा हे माझं मंडळ एवढं जुनं आहे ना की त्यांचं आणि आमचं एक घरातलं रिलेशन आहे. त्यांचं फक्त मूर्तीचं पार्ट येते, असंच बसून आम्ही डिस्कशन करतो की चला आपण यावर्षी कुठली मूर्ती बनवूयात. या कन्सेप्टवरती त्यांची मूर्ती बनली जाते. त्यांची पण 3rd जनरेशन आहे जी माझ्याबरोबर डील करते. म्हणजे फार पूर्वीपासूनचं हे माझ्या आजोबांपासूनचं त्यांचे आजोबा वगैरे घेत होते, त्यांचे वडील आहेत ते माझ्या पप्पा आणि काकांकडे घेत होते. आणि आता त्यांचीच मुलं म्हणजे जी काही मंडळातली काही जुनी मुलं आहेत ती आता माझ्याकडे मूर्ती घेतात. म्हणजे असं आमचं रुटीन चालू आहे गेले कित्येक वर्षाचा. आणि हा प्रवास अजूनही पुढे तसाच चालत राहील हेच मी प्रयत्न करेल. आणि तसंच पायधुणीचा महाराज आहे, पंचशीलचा विघ्नहर्ता आहे, भोईवाड्याचा विघ्नहर्ता आहे, प्लस मेट्रोचा राजा आहे. असे भरपूरसे मंडळ आहेत. आता मी नावं लगेच म्हणजे कंटिन्यू जे आहेत भरपूर फ्लोमध्ये. मेट्रोचा राजा पण असाच किस्सा आहे की तो पण म्हणजे आज पप्पांकडनं भरपूर वर्ष मूर्ती घेत होते, पण ते अचानक इथे आले, मला बघितलं आणि बोलतो अच्छा इतना बडा बनवते हो. त्याला माहिती नव्हतं. आणि त्याच्या आदल्या वर्षी मला पुढच्या वर्षीचं बुकिंग करून गेला. त्यांचं आणि रिलेशन पप्पांचं एवढं छान होतं की त्यांना माहिती नव्हतं की एवढे मोठे मूर्ती मी घडवतो. पण त्यांना माहिती होतं की बाबा 7-8 फुटापर्यंत 10 फुटापर्यंत पप्पा जे बनवायचे त्यावेळी साईज तेवढे बनवत असतं, त्याच्या वरचे बनवत नसणार. जेव्हा त्यांनी बघितलं तर प्रत्येकात तो पण चाट पडला, अरे ही तुम्ही बनवता का? तेव्हा त्याला कळलं की हां चलो. त्यांनी त्या हिशोबाप्रमाणे त्यांनी त्यावेळी ती मूर्ती बुकिंग करून गेले. असं झालं. तर दादा, मी जरा पंचशीलच्या विघ्नहर्त्याकडे जरा लास्ट 2 वर्ष आम्ही जे पाहिलं आहे की शंकराच्या अवतारामध्ये नंदीवर जो काही गणपती होता बसवलेला, एकदम खूप सुंदर अशी मूर्ती होती. आणि त्यानंतर लास्ट जी आता तो छानपैकी ते चक्रावर ते तुम्ही उभी केलेली मूर्ती होती, तर त्याबद्दल काय सांगाल? ती कन्सेप्ट कशी होती, कुठून आली? कसं माहिती आहे, आमचं ना असं मंडळाचं आहे ना, तुम्ही आता बघाल ना अजून आमची मीटिंग नाही झाली आहे. अशी दरवर्षी असते. त्यांचा गणपती 1 वीकमध्ये बनतो. जुलैमध्ये सगळे असे 1-1.5 महिना मुलं असताना सगळेजण येतात, जमा होतात. अध्यक्ष, खजिनदार वगैरे सगळे बसतात. आम्ही डिस्कशन करतो, यावर्षी या कन्सेप्टवरती, त्यावर्षी या कन्सेप्टमध्ये, असं बसून कन्सेप्ट क्लिअर होते. त्यांच्याकडे काही ड्रॉइंग्स असतात, माझ्याकडे काही ड्रॉइंग्स असतात. त्याच्यातला मध्ये काहीतरी काढून ती मूर्ती घडली जाते. तर शंकराची मूर्ती जी तुम्ही बोलताय नंदीवरती बसलेली विराजमानवरती, ती अचानक भयानक झालेलं ड्रॉइंग आहे. म्हणजे असं ठरलं पण नव्हतं की हे बनवायची आपल्याला, बघता बघता असं बनवून गेलं. वा 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 वा. आणि खरंच ते अप्रतिम निघालं. आणि त्याशिवाय दादा की आपल्याकडे कागदी लगद्याच्या सुद्धा आपण मूर्त्या बनवतोय. हो. तर इको फ्रेंडली असे बरेचसे मंडळ आहेत जे इको फ्रेंडलीकडे वळलेले आहेत. पण ते कसं आलं की POP पण हा एक इको फ्रेंडली टाईप मूर्ती आहे, कारण की ती पण विघटित होते, नाही असं नाही आहे. पण काही जण लगद्याच्या मूर्तींकडे पण वळले आहेत. पण ते सगळेच घेतात असं नाही आहे, कारण की तिला सांभाळणे, त्याला कॅरी करणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परत मंडळाचा बजेट पण आहे. बरोबर. आणि सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या तर मग ते सगळेजण सांभाळू शकत नाही ती मूर्ती, किंवा बोरो करू शकत नाही, असं म्हणजे परचेस करू शकत नाही, अशा गोष्टी आहेत. तर मग आता गेल्या तुम्हाला 10 वर्षामध्ये कुठे असं वाटतंय की आता मंडळाची आवड निवड बदलत चालली आहे? 100%. कारण की कसं माहिती आहे, अगोदर आहे ना
एक टाईम होता की मूर्ती बाप्पासारखी, म्हणजे तुम्ही आता ही बघताय पाठीमागची मूर्ती, ही गेले कित्येक वर्ष म्हणजे काही मंडळ त्यांना ही मूर्ती लागते. आणि ही मूर्ती बनवताना म्हणजे सुरुवात करताना म्हणजे माझ्या आजोबांनी बनवलेली मूर्ती आहे घडवलेली, तिच्यावरती मी दरवर्षी काही ना काहीतरी काम करून त्याचं थोडंसं डिटेलिंग नवीन काही ना काहीतरी एक्सप्रेशन चेंज करत असतो. पण गेले कित्येक वर्ष मूर्तीचं काम चालू करताना पहिली ही मूर्ती घडवतो मी, त्याच्यानंतर मग पुढच्या मूर्त्या घडवायला सुरुवात करतो. तर पहिल्यापासून ज्या मूर्त्या होत्या ज्या बेसिक की बाप्पा बसलेला आहे छान रूपामध्ये, बघितल्यावरती प्रसन्न वाटते, अशा ज्या रूपाच्या मूर्त्या होत्या त्या मूर्त्यांकडनं लोकांचं आता थोडंसं डायव्हर्जन झालं आहे. बरोबर. म्हणजे रेट्रो स्टाईलमधनं ते नवीन लेटेस्ट स्टाईल की बाबा कन्सेप्टवरती, म्हणजे की मुलगी शिकली प्रगती झाली या कन्सेप्टवरती, या थॉटवरती, अशा काही ना काहीतरी वेगवेगळ्या कन्सेप्टवरती मूर्ती घडवल्या जातात. बरोबर. तर दादा यावर्षी साधारण आपल्याकडे किती मूर्ती आहेत? यावर्षी बघायला गेलं तर बऱ्यापैकी एक 80 ते 100 प्रकारच्या मूर्त्या आहेत मोठ्या साईजच्या, आणि छोट्या मूर्त्या आपल्या घरगुती म्हणजे 6.5 फुटाच्या खालच्या ज्या मूर्त्या आहेत ते एक 200 मूर्त्या असतात, 200-300 मूर्त्या असतात. म्हणजे बराच यावेळी आपल्याकडे कारभार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यानंतर तुम्ही प्रचंड असे कामामध्ये बिझी होऊन जाणार आहात. ते तू आता थोड्यापूर्वी बघितलंच, कारण की तू आलायस 2-3 तासापूर्वी आणि गेले किती तास 3 तास तू वाट बघून शेवटी तुझा सगळे गेल्यानंतर तुझा बोलण्याचा वेळ आला. सॉरी सेट आहे, बट काही हरकत नाही, कारण की काम आधी तुमचं महत्त्वाचं आहे आमच्यासाठी सुद्धा. तर दादा ह्याच विषयाला घेऊन जातो मी की आता जे आपले बुकिंगसाठी मंडळ अजून पण येत आहेत, तर आपण असा काही लास्ट डेट वगैरे असते का, किंवा आपण 100% शेवटच्या मोमेंटला गणपती घेतो का बनवायला? तसं घेत नाही, कारण की ना सगळ्यांचे आहेत ना बघायला तर जानेवारी-फेब्रुवारीपासून सप्टेंबरचे म्हणजे जे भाद्रपदमध्ये गणपती बसणार त्यांचे बुकिंग जानेवारी-फेब्रुवारीपासून चालू झालेले आहेत आपल्याकडे. आणि आता बघायला गेलं तर आता हे छोट्या मूर्त्या ज्या 6-7 फुटाच्या मूर्त्या आहेत, ते जे आता तुम्ही आता बघितले काही, ते सगळे छोट्या मूर्त्यांचे बुकिंग चालू आहेत सध्या. मोठ्या मूर्तींचे ऑलमोस्ट बुकिंग झालेले आहेत. काही जे ठराविक जण आहेत, म्हणजे तुम्हाला सांगितलं पंचशील, पायधुनी, हे माझे घरातले मंडळ आहेत. तर काही एक 8-10 मंडळ सोडले ना तर बाकी सगळ्यांचे जे बुकिंग झालेले आहेत. फक्त त्यांचे येऊन कन्सेप्ट करायची आहे की ह्या मूर्त्यांचे आपण हे घडवणार आहे आणि बनवणार आहे, बस त्याचे. तर दादा इतक्या सगळ्या मूर्त्या, आता कसं आहे की पडद्यामागे गोष्ट एक चालू आहे, आम्हाला भाविकांना पाहायला मिळतं ते म्हणजे मंडपातून गणपती एक बाहेर येत आहेत. पण इथे जे काम चालू असतं की आता जसं तुम्हाला डेट द्यायची आहे की उद्या ह्याची डिलिव्हरी आहे, ह्याचा गणपती कुठे लागला पाहिजे, ही जी मजा आहे किंवा हे जे ताण आहे ना, हा मला जरा ऐकायचं तुमच्या तोंडून की तो किती असतो, हे आपल्या भाविकांना कळायला पाहिजे कुठेतरी. नाही, हे प्रेशर नाही एक्सप्लेन नाही करू शकत, कारण की आम्ही लावतो डिलिव्हरी वाईज. पण ॲक्च्युली काय होतं, कधीतरी कोणतरी मध्येच बोलतो की नाही दादा आमचं डेकोरेशनचं काम चालू झालं आहे, आम्हाला मूर्ती आधी न्यायची आहे आणि मग ती मूर्ती आमची काढून द्या. म्हणजे कमीत कमी ती या लाईनमध्ये 7वी-8वी मूर्ती असेल तर ती काढायची म्हणजे एवढं टेन्शन असतं की आदल्या दिवशी रात्र पूर्ण नाईट होते मुलांची. बरोबर. की बाबा ह्या मूर्त्या सगळ्या बाहेर काढा. एक असं आहे की आम्ही एक आता परिवारासारखे सगळे मूर्तिकार इथे राहतो, तर आम्ही एकमेकांना ॲडजस्ट करतो, काही गोष्टी असेल काही नसेल, म्हणजे एकमेकांना आम्ही सहकार्य करतो. आता कधी माझ्या मूर्त्या शेवटची जाणार असेल तर ह्या सगळ्या मूर्त्या काढून कधी या कॉरिडॉरमध्ये गल्लीमध्ये ठेवतो, कधी एकमेकांच्या कारखान्यात आम्ही ठेवतो. मग ही मूर्ती बाहेर काढतो, मग आमच्या मूर्त्या परत आतमध्ये घेतो. ह्या सगळ्या प्रोसिजर करून मग शेवटला सकाळी आल्या त्यांचे आगमन झालं, ते झटकन निघाले, त्यांना वाटतं अरे आमचं इझिली झालं. पण त्याच्या पाठीमागची मेहनत त्यांना माहिती नसते. हे घडवताना मूर्ती घडवणारा पण जे प्रत्येक माझ्याकडे हेल्परपासून, म्हणजे हेल्पर बोलू नये, पण जो प्रत्येक मुलगा पहिला कामाला येतो शिकायला, त्याला बेसिक गोष्टीपासून तो कास्टर फिनिशिंग होईपर्यंतचा त्याचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये पण त्याची मेहनत आहे. बरोबर. तो पण माझ्याकडे आता जेवढे पण कामाला मुलं आहेत, ती काम असं नाही, ते कलाकार म्हणून काम करत आहेत, ते घडत आहेत एक आणि त्यांना मी घडवायचं काम करतो. प्रत्येक मूर्तिकार करतो, असं नाही आहे की नवीन मुलाला आलेला ट्रेन करतो की बाबा हे असं नाही असं करायचं, असं नाही असं करायचं, तर तू पुढे जाणार. तर तो हेल्प म्हणजे बेसिक गोष्ट शिकणारा बेसिकमध्ये राहतो आणि जो शिकत जातो तो पुढे जातो, असं आहे. क्या बात आहे. कारण दादा ही मेहनत आहे ना, ही जी पडद्यामागची गोष्ट आहे ना, ही खरं तर मला लोकांपर्यंत आणायची आहे की खरं ते दिसताना एक चित्र असतं, प्रत्येकाच्या मंडळाला वाटत असतं की आमचा बाप्पा पहिला बाहेर निघाला, व्यवस्थित आला आमचं, पण त्या पडद्यामागची ही मेहनत जी तुमच्या तोंडून ऐकली आहे त्यामुळे असं वाटतं की हे काम इझी आहे, अंगावर काटा येईल त्या गोष्टी करताना. कारण की काय माहिती आहे, तो टायमिंग, मूर्तीचा न्यायचा टायमिंग, तो डिलिव्हरी टायमिंग हा फार महत्त्वाचा असतो. आणि त्या टायमिंगमध्ये देणे हे प्रत्येक मूर्तिकाराची जबाबदारी असते आणि त्याच्या टीमची जबाबदारी असते. हे जाणार आहे तर ही कधी, कसं आणि कधी
काय रूपात आणि कशा काय करायचं हे त्यांच्याकडे सगळं दिलेलं आणि असतं. मुळात त्यावेळी बघायला गेलं तर एक सायलेंट वातावरण असतं, त्यावेळी खूप गडबड सुद्धा असते. कारण आपलं जसं एक कारखाना आहे तसं समोर सुद्धा आपल्या बऱ्याच आपल्या भाऊबंधूंचा कारखाना आहे, त्यांच्यासुद्धा त्यावेळी मूर्त्या निघत असतात. नाही, नाही, आणि 100% त्यामध्ये आपल्याला मूर्ती बाहेर आणणं म्हणजे खूप कठीण असतं. 100% 100% प्रत्येकाच्यावरती प्रेशर असतं. वाटत नाही तेवढं सोपं काम नाही आहे, इझी नाही आहे. easy नाही. बाप्पा घडवणं जेवढं आवडीने माणसं करतात तेवढंच ते देणं समोरच्याला ती मूर्ती प्रसन्न वाटायला आणि समोरच्याला बघितल्यावर त्या मूर्तीकडे बघून भावपूर्ण श्रद्धा आहे ना, म्हणजे बघितल्या हा बाप्पा आणि त्याकडे बघितलं असं प्रसन्न वाटायला, त्याकरता जे आम्ही मेहनत घेतो आणि त्याकरता जे गेले इतके दिवस आमचं जे प्रवास आहे तो प्रवासामध्ये प्रत्येक जणाचा हात लागतो त्या मूर्तीला. प्रत्येकाचा एक हातभार, त्याचं एक कॉन्ट्रीब्युशन एक महत्त्वाचं आहे. तर दादा एक ह्याबरोबरच एक अशी एक अविस्मरणीय आठवण आहे का तुमची, जो क्षण मी कधीच आयुष्यात विसरणार आहे, असं तुमचा कोणता क्षण आहे? कसं आहे की एक टायमिंगला आहे ना, भरपूर वर्षांपूर्वी आहे ना, मूर्ती घडवायचं काम चालवलं होतं, करतोय मूर्ती वगैरे आणि माझी आजी एक्सपायर झाली. तर त्या टायमिंगमध्ये आहे ना, ही मूर्ती घडवता आजी घरातले माणसं एक्सपायर झालं ते दुःख बाजूला ठेवून ही मूर्ती द्यावी लागतात सगळ्यांना, हे मी त्यावेळी लहानपणी बघितलेलं आहे. त्याकरता आहे ना, आपलं दुःख आहे पण लोकांचा सण आहे. हा सण कसा सेलिब्रेट झाला पाहिजे हे लोक सगळे प्रत्येकजण बघत असतो, पण ज्याचं दुःख आहे त्याला ते थोडं बाजूला ठेवावं लागतं आणि त्यांच्या सणासाठी त्याच्या आनंदासाठी ह्या गोष्टी प्रत्येक मूर्तिकाराला ह्या गोष्टी मनावरती दगड ठेवून ह्या गोष्टी कराव्या लागतात. कारण आपल्या घरात जरी दुःख असले तरी दुसऱ्याच्या घरामध्ये सुखाचा क्षण येतो, त्यामुळे आपलं दुःख त्याच्या पुढे आपल्याला कमी माघार घ्यावी लागते, कारण की त्या सुखामध्ये आपल्याला त्याचा वाटा द्यावा लागतो. 100%. कारण की अशा गोष्टी म्हणजे मी आजोबांच्या तोंडून ऐकलेल्या गोष्टी आहेत की तुमच्या घरात एक्सपायर कोणी झालं त्या दिवशी तर ते एक्सपायर झालेल्या माणसाला तुम्हाला दिवस बाजूला ठेवून तुमचं मूर्त्या द्याव्या लागतात, कारण की प्रत्येकाच्या घरात मूर्ती येते. सगळ्या आनंदाने तो सण सेलिब्रेट करतात, त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. कारण की तो मूर्तिकार होणे हे इझी नाही आहे. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेलो आहे की ही फील्ड इतर फील्डपेक्षा भरपूर डिफिकल्ट आहे. जसं इतरांना बघायला ही सोपी वाटते पण तितकं ते सोपं नाही आहे. हे विश्व खूप वेगळं आहे असं म्हणेन मी. तर दादा इथे कलाकार घडतात, बिघडतात, परत उभे राहतात आणि हा प्रवास फार महत्त्वाचा असतो. तर दादा पुढील 5 वर्षानंतर गणेशोत्सव कसा असेल तुला काय वाटतं? हो, हा मोठा प्रश्न आहे ॲक्च्युली. हे ना आता भरपूर चित्र आपल्याला दिसतं की बदलत चाललंय. याचं एक्सप्लेनेशन असं नाही सांगू शकत कोणी, कारण की ज्या हिशोबाप्रमाणे 8-10 वर्षापूर्वी आम्ही विचार केला की हे असं चालेल, पण 10 वर्षामध्ये भरपूर चेंजेस झाले. म्हणून मगाशी म्हणजे 10 वर्षामध्ये तुम्हाला बदल आठवला का हे ते कारण की 10 वर्षामध्ये एवढे चेंजेस झाले आहेत, तर इन फ्युचर 5 वर्षात किंवा पुढे 10 वर्षामध्ये भरपूर चेंजेस होणार 100%. कारण की हीच गोष्ट पुढे राहील की नाही माहिती नाही. बरोबर. वा आता खूप मजा आली. एक जरा शेवटचा आपण रॅपिड फायर सेगमेंटकडे आपण होऊया. आता पारंपरिक की मॉडर्न डिझाईन? बोथ. कारण की काय माहिती आहे, एक्सप्लेनेशन देतो मला. पारंपरिक काय माहिती आहे, कारण की अजूनही काही माझी मंडळ आहेत जुनी की जे पारंपरिक टाईपची मूर्ती घेतात. बरोबर. म्हणजे त्यांना असं भावूक आहे की बाप्पासारखा आला पाहिजे. म्हणजे सगळे आता जरा वेगवेगळ्या पोझिशनमध्ये करतात. जय मल्हार बोला, रुद्र अवतार बोला किंवा नंदीवर बसलेला बोला, म्हणजे मी जे काय घडवलं त्या मी सांगतो. ज्योतिबा बोला, म्हणजे असे भरपूर सारे पॅटर्न्स आहेत की अष्टभुजा गणपती केला आहे. बरोबर. त्या टाईपमध्ये. पण काय जण फक्त बाप्पा म्हणून बाप्पा करतात, जेणेकरून ते बघायला लोकांना असं वाटतं की हा क्या. तर दादा माती की POP? तू असे क्वेश्चन्स डिफिकल्ट विचारत जातोस, पण बोथ. कारण की सुरुवात ही मातीपासून होते. मातीच्या मूर्त्या म्हणजे घडवल्या जातात, त्याच्यानंतर कॅरी करणे फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्या मातीच्या मूर्त्या कॅरी करायला लोकांना भरपूर डिफिकल्ट होतात. त्याकरता POP हा सगळ्यात सोयीस्कर पर्याय आहे, जेणेकरून तुम्ही आरामशीर कुठेही ऑल इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्ड ही मूर्ती तुम्ही पाठवू शकतात, घेऊन जाऊ शकतात आणि तुम्ही आरामशीर कॅरी करू शकतात. आता स्केच की सध्या जे डिजिटल डिझाईन चालू आहे? ऑफकोर्स स्केच.
डिजिटल तेवढं रिटर्न अजून देत नाही, की जो आर्टिस्टचा जो काम करतो स्केच आर्टिस्ट ते त्याच्यामध्ये भावना उतरवतो. त्याच्यानंतर त्या सेम भावना आम्ही क्रिएटिव्हिटी 3Dमध्ये आणि त्या याच्यामध्ये उतरवायच्या बघतो ॲक्च्युअलमध्ये, ते वेगळ्या गोष्टी आहेत. आणि डिजिटलमध्ये अजून तेवढे सॉफ्टनेस म्हणा टच नाही येत. आता शेवटचा प्रश्न की एका वाक्यामध्ये जर पोहेकर आर्ट सांगायचं झालं तर काय आहे? पोहेकर आर्ट्स म्हणजे इतक्या वर्षाचा वारसा हा जो चालवतो आहे आम्ही, त्याची परंपरा गुणवत्ता आणि विश्वास क्या बात. याच्यावरती चाललेलं आहे. हेच मी पुढे घेऊन जातो आहे आणि माझे भाऊ पण. बस. जय Yes, yes. गणेश. दादा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. जय व्हिडिओ गणेश. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या 360 कट्ट्याला. आणि पुन्हा एकदा आपण भेटूया एका नवीन मूर्तिकारासह. जय धन्यवाद. गणेश. जय गणेश.